नमस्कार सर्वांना, BB6 मराठी कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सचिन कुमार यांच्याबद्दल बोलणार आहोत। तर सचिन कुमार ते मागच्याच आठवड्यात एलिमिनेट झाले बिग बॉसमधून। तर त्यांनी आपले इंटरव्ह्यू दिले, त्यात काही कलर्स टीव्हीवर त्यांनी आरोप लावलेत की त्यांचे भरपूर असे शॉट होते जे कलर्स टीव्हीने दाखवलेच नाहीत। भरपूर मजा मस्ती जायची, गाणी व्हायची, एंटरटेन व्हायचं, कामं व्हायची, तरी त्यांना असं बोलायचे की दिसतच नाही, सचिन तुम्ही दिसत नाही, सचिन भाऊ तुम्ही दिसत नाही आहेत। ते म्हणले एवढं लोकांचे बाकीच्यांचे चालताना फिरताना सुद्धा शूट दिसायचे, आमचे तर दाखवलेच नाही आहेत। माझी अशी मित्रांनी त्यांनी विचारलं की बाई असं आहे का, मी ते करताना दिसलो का, ते करताना दिसलो का, तर ते सगळे शॉट त्यांनी दाखवलेच नाहीत। त्यांनी सरसर कलर्स टीव्हीने ते शॉट दाखवलेच नाही। मग फायदा काय बोले शोमध्ये जाऊन आम्ही एवढी एफर्ट घेऊन फायदा काय, माझी एवढी फॅन फॉलोईंग आहे त्याचा फायदा काय। आणि त्यांचं बिग बॉस 6 मधून ते मागच्याच आठवड्यात एलिमिनेट झाले। तर त्यांनी त्याबद्दल पण बोलले की माझे एवढं वोटिंग झाली, माझे एवढे फॅन फॉलोइंग आहे, तरी मला एलिमिनेट केलेलं आहे शोमधून। हे मला पटलेलं नाही, हे अनफेअर आहे डिसिजन। दरवेळी कमकुवत लोकांना तिथेच ठेवलं जातं आणि आम्हाला एलिमिनेट केलं जातं। तेव्हा त्यांनी पण हे पण कलर्स टीव्हीवर आरोप केलेला आहे की त्यांनी हे एलिमिनेशन खूप अनफेअर आहे, त्यांना ते पटलेलं नाही। ते असं बरंच आपण बघतोय की बरेच असे प्लेयर आहेत, कंटेस्टंट आहेत, त्यांनी बाहेर आल्यावर याबद्दल बोललेलं आहे आणि यांनी पण सरळ एका इंटरव्ह्यूमध्ये बोलले आहेत की त्यांचे एलिमिनेशन हे अनफेअर आहे, त्यांना घरातून बाहेर काढलेलं आहे, वोटिंग कमी आहे। पण माझे एवढे फॅन फॉलोइंग आहेत की वोटिंग माझी भरपूर आहे तरी मी बाहेर आलेलो आहे। करणचं पण तसंच झालेलं आहे, हे पण बोलले, लोक बघतायत। पण काय त्यांना कलर्स टीव्हीला जे करायचं आहे तेच करणार आहे आणि तेच झालेलं आहे। जे प्लेयर आहेत, ज्यांना वोटिंग आहे, जनता त्याला वोट करते, त्याचं काही इम्पॉर्टन्स नाही, ते वोटिंगचं काही इम्पॉर्टन्सच नाही। ते आहे एंडोमेंटवाले, कलर्स टीव्हीवाले, ते काय ठरवतात तेच आहे। मग तुमचं काय मत आहे याबद्दल तुम्ही कमेंट करून जरूर सांगा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला काय वाटतं सचिन भाऊ जे बाहेर पडलेत घरातून ते फेअर आहे की अनफेअर आहे, त्याबद्दल तुमचं मत जरूर मांडा। धन्यवाद।